नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे शेवग्याच्या म्हणजे मोरिंग्याच्या शेंगा कोवळ्या शेंगांचे 2 प्रकारच्या चटण्या। चला तर मग बघूया कशा करायच्या ते। या अशा असतात, ह्याच्यातल्या अगदी कोवळ्या शेंगा ज्या असतात, हे बघा इतक्या कोवळ्या की नुसतं असं केलं तरी अशा फोल्ड होऊन जातात। याला अजिबात वाफ नसतात। ह्या शेंगांची चटणी दाखवणार आहे, ती 2 प्रकारे चटणी दाखवणार आहे मी। चला तर मग बघूया या 2 चटण्या कशा करायच्या ते। या शेंगा किती कोवळ्या आहेत की आपल्या सहज अशा कात्रीने चाकूने अशा त्या चिरल्या जातात, त्याला कारण अजिबात वाफ नसतात। त्याच्यामुळे ह्या अशा या चिरून घ्यायच्या। मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। हे अशा पद्धतीने मी सगळ्या शेंगा चिरून घेते। हे बघा, मी एक 8 ते 9 शेंगा घेतल्या होत्या, त्याच्याशी मी बारीक तुकडे करून घेतले आहेत। आता याच्यासाठी लागणारे इतर साहित्य म्हणजे तेल, हिरवी मिरची, लसूण, लसणाच्या एक 7 ते 8 पाकळ्या घेतल्या। लसूण ऐच्छिक आहे। त्याच्यानंतर मोहरी, जिरं, हिंग, भाजलेले शेंगदाणे 1 चमचा घेतलेले आहे, गूळ आहे, मीठ आहे आणि आपल्याला आंबटसाठी म्हणून आता हा सीझन कैरीचा असतो, मी कैरी घेतली आहे। इतर वेळी तुम्ही चिंच, आमचूर, आमसूल काहीही टाकू शकता। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। 1 टीस्पून मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी जिरं घातले आहे, पाव चमचा जिरं आहे आणि 2 मिरच्या घातलेल्या आहेत। मिरच्या कशा तिखट आहे आणि आपल्याला किती तिखट हवं त्या अंदाजाने घालायच्या। आता ह्याच्यावरतीच आपण घेतलेला लसूण घालायचा। लसूण थोडासा परतल्यानंतर त्याच्यात आपल्याला या शेंगा घालायच्या आहेत। या थोड्याशा छान वाफवून घ्यायच्या आहेत, पाणी न घालताच वाफवायचे आहेत बरं। यात आता मी थोडेसे दाणे घालते। दाणे तुम्ही दाण्याचा कुठेही घालू शकता, दाणे पण आपल्या इच्छेप्रमाणे कमी जास्त करू शकता प्रमाण। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ, म्हणजे मग मिरचीला पाणी सुटायला लागतं, म्हणून आत्ताच मीठ घालून घ्यायचं। हे पहा, मी मंद आचेवरती याला 2 ते 3 मिनिटं छान दणकून वाफ येऊ देते। 3 मिनिटं झाली आहेत, मी आता झाकण काढते। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पहा, हे आपलं आता सगळं छान परतून झालेलं आहे आणि तर हे थंड होतपर्यंत आपण दुसऱ्या चटणीची फोडणी तयार करून घेऊया। आता मी या परत त्याच कढई गरमच आहे आपली, यात 1 टीस्पून तेल घातलं आहे, त्याच्यानंतर पाव चमचा जिरं आहे, मिरचीचे असे जाडसर तुकडे करून टाकलेले आहेत। आता ह्या चटणीत आपल्याला लसूण घालायचं नाही आहे, कारण यामध्ये आपण आंबट गोड टाकणार आहोत। आता उरलेले जे शेंगांचे तुकडे आहेत आपले इतक्या कोवळ्या कोवळ्या, हे याच्यात आपण घालणार आहोत। यामध्ये थोडेसे दाणे घालायचे आहेत। तुम्ही सालासहित दाणे घालू शकता, दाण्याचा कूटही वापरू शकता, इव्हन तिळाचा कूटही यात छान लागतो। आणि याला परत
आपल्याला 2-3 मिनटं वाफ येऊ द्यायला झाकून ठेवायचे। आपली दुसरी चटणी छान वाफे भरली होतपर्यंत हिला मी आता थंड झाले मिक्सरमधून काढून घेते। हे पहा, आता 3 मिनिटांनंतर मी हिला काढते। तुम्हाला मी म्हटलं होतं की तुम्ही सालासहितही शेंगदाणे टाकू शकता, म्हणून मी थोडेसे परत याच्यात तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून काही असे सालासहित शेंगदाणे घातले। मी यात शिजताना मीठ घातलं नाही, मी आता यात मीठ घालीन। आता ह्याला पण आपण थंड करून मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता मी ही कैरी थोडीशी सोलून घेते। आपल्याला जेवढी हवी तेवढीच कैरी आपण घालणार आहोत। आपल्याला आपण किती चटणी केली याचा अंदाज घालून आंबट गोडाचं प्रमाण ठरवायचं आहे। मला माहिती आहे की थोडीशीच लागणार, मी अर्धीच कैरी सोलून घेते आणि ह्याच्या आता मी बारीक फोडी करून घेते। आता मी ह्याच्यातच ही जी अर्धी कैरी घेतली होती ती चिरून घातलेली आहे। त्याच्यानंतर 2 टीस्पून मी गूळ घेतला आहे चिरून, तो घालते आहे आणि चवीप्रमाणे मीठ। आणि आता याला आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आहे। मी कढईत आता 1 टीस्पून तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग, आणि ही फोडणी आता आपल्याला ही जी चटणी होती ना पहिले आपली केलेली त्याच्यावर घालायची। हे बघा, आता ही आपली अशी छान चटणी तयार झाली आहे। एकदम हिंग मोहरीच्या फोडणीमुळे खमंगपणा आलेला आहे त्या चटणीला, वासही हिंगाचा सुंदर येतो आहे। ही बघा, ही चटणी मी अशी जाडसर वाटून घेतली आहे, अशी अगदी अजिबात पाणी न घालता अशी जाडसर वाटलेली आहे। ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर, ब्रेडला लावून कशाही बरोबर का खूप सुंदर लागते। आता आपल्या दोन्ही चटण्या तयार आहेत। आपण ही जी चटणी केली ज्याची आपण आंबट गोड टाकलं नाही, त्यात आपण हिंगाची फोडणी घातलेली आहे वरून, आणि जी दुसरी चटणी आहे ज्यात आपण कैरी आणि गूळ घातलेला आहे त्याच्यावर मात्र मी फोडणी घालणार नाही आहे। तुम्हाला आता मी दोन्ही चटण्या एका भांड्यात काढून दाखवते। हे बघा, आता आपल्या दोन्ही चटण्या मी सर्विंग बाउलमध्ये काढल्या, तुम्हाला उघडून दाखवते। ही जी चटणी आहे ही आपली आपण आंबट गोड कैरी आणि गूळ घालून केलेली चटणी आहे। ही पण खूप सुंदर लागते। आणि दुसरी चटणी आहे ज्यात आपण लसणाची फोडणी आणि वरून हिंगाची फोडणी, लसूण वगैरे टाकून केलेली जाडसर भरडवाली ही चटणी। या दोन्ही चटण्या खूप सुंदर लागतात। तुम्ही या दोन्ही चटण्या करून बघा। आता शेवग्याचा सीझन आहे आणि शेवग्याच्या ज्या बारीक बारीक शेंगा जर तुम्हाला कुठून मिळाल्या तर या दोन्ही चटण्या तुम्ही नक्की करून बघा। ह्याच प्रकारे करा, तुमच्याही लक्षात येईल की खरोखर खूप सुंदर होतात। शेवग्याचे फायदे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी काही सांगितलं नाही, कारण या सीझन प्रमाणे जर ते फळ खाल्लं किंवा ती भाजी खाल्ली तर ती फार शरीरासाठी चांगली असते। या दोन्ही चटण्या तुम्ही करून बघा, तुमच्या कशा होतात ते मला प्रतिक्रियांनी कळवा। तुमच्या मित्रपरिवाराबरोबर देखील माझी ही रेसिपी शेअर करा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।